सुप्रभात. शिर्डीमधून आणि पार्ट 2 मध्ये तुमचं स्वागत आहे. मी अमित सावंत तुमचं स्वागत करतोय तुमच्या आवडत्या YouTube चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अमित सावंत व्लॉग. काल रात्री 10:15 वाजता आलो, फ्रेश झालो आणि तसंच झोपून गेलो. काही चेक नाही केलं, मोबाईल नाही चेक केला ना अजून काही चेक केलं. आलो, झोपलो. अलार्म लावला मी सकाळी 4 वाजता अलार्म लावला. तो मी उठेपर्यंत 4:20 4:30 झाले. आता फ्रेश झालं. आता वाजलेत 4:15 झालेत. सो आता जायचं आहे मला साईबाबांचं दर्शन घ्यायला. जेवढं अर्ली मॉर्निंग तुम्ही दर्शन घ्याल ना तेवढं तुमचं लवकर दर्शन होईल. मी तुम्हाला येऊन टाईम सांगतो. आज आहे सॅटर्डे. सो सॅटर्डेला किती गर्दी माहीत नाही. कारण मी प्रत्येक वेळी येतो ते सॅटर्डे संडे येतो. मग संडेला मला जास्त गर्दी मिळते. त्यामुळे आज बघू गर्दी मिळते का मला. कारण लाईन खूप असते. सो त्यामुळे मी अर्ली मॉर्निंग जातो दर्शनाला. आता बघू, आता ही व्हिडिओ शूट करेन आणि नंतर मग मंदिरात जाईन दर्शन घ्यायला. कालची राईड पूर्ण मोटो ब्लॉग होती. मुंबई टू त्र्यंबकेश्वर, त्र्यंबकेश्वर टू शिर्डी. सो असा पूर्ण जर्नी पार्ट त्या व्हिडिओमध्ये होता. आणि आजच्या व्हिडिओमध्ये भाग 2 मध्ये मी आता स्टार्टिंग करते मॉर्निंगपासून ते घरी जाईपर्यंत. ते सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला रूम टूर मिळणार आहे. ज्या रूममध्ये मी राहतोय ती रूम कशी आहे, कॉस्टिंग काय आहे त्याची, ते सर्व मी तुम्हाला सांगणार आहे. प्लस रिटर्न जर्नी तुम्हाला बघायला मिळेल, मोटो ब्लॉग बघायला मिळेल. प्लस या पूर्ण ट्रिपचा किती खर्च आला ते पण तुम्हाला मी या व्हिडिओमार्फत सांगणार आहे. टोटल किती किलोमीटरची ही राईड होती ते पण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो एवढी सगळी इन्फॉर्मेशन ही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. सो ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या रायडर मित्रमैत्रिणींसोबत. सो आता मी दर्शन घेऊन येतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. दर्शन घेतल्यानंतर मग प्रसाद आहे ते वगैरे सगळं घेऊन जायचं आहे घरी. सो त्यामुळे थोडा वेळ लागेल. बघू, आता 5:15 झालेत. 5:30 5:45 मी लाईनीमध्ये उभा राहीन. शिर्डीमध्ये तर तुम्हाला माहीत आहे मंदिरात शूट करायला अलाव नाही आहे. सो त्यामुळे मोबाईल पण मला लॉकरमध्ये ठेवून जावं लागेल. सो त्यामुळे मग मी मोबाईल घेऊनच नाही जात आहे. इथे ठेवीन नाही तर लॉकरमध्ये ठेवीन. एकदा तुम्हाला मी रूम टूर करून दाखवतो कशी रूम आहे ती. सो अशी ही रूम आहे. ते एंटर करूया आपण. एंटर केल्यानंतर एका पर्सनसाठी ही इनफ आहे. बघू शकता. हा एक बेड, प्लस तिथे तुम्ही काही चार्जिंग वगैरे करायचं असेल तर तिथे चार्ज करू शकता. मी माझा पॉवर बँक आहे तो चार्जिंगला लावला आहे. प्लस हा आपला पसारा, हेल्मेट, टेल बॅग, टँक बॅग वगैरे. आणि ही इथे 2 माणसांची जागा आहे झोपण्यासाठी. प्लस हा स्पेस आहे पूर्ण. हा मिरर आणि इथे वॉशरूम दोन्ही आहे. एका माणसासाठी किंवा 2 माणसांसाठी ही इनफ आहे रूम. खूप मोठी आहे. स्पेशियस बेड आहे, प्लस वॉशरूम आहे वगैरे. सगळे सोयी सुविधा मस्त आहेत. या हॉटेलचं नाव आहे साई पॅलेस आणि 800 रुपीजमध्ये तुम्हाला ही रूम मिळून जाईल. काल मी 10:15 वाजता चेक इन केलं आणि त्यांनी जो चेकआउटचा टाईम दिला आहे तो आज दुपारी 12 वाजता दिला आहे. सो होऊन जाईल तोपर्यंत. मी आता दर्शन घेऊन आलो की इथून निघणारच आहे. सो त्यामुळे तोपर्यंत होऊन जाईल माझ्या. सो आता दर्शन घेऊन येतो आणि नंतर तुमच्याशी बोलतो. आता बाहेर आलोय आणि माझ्या समोरच साईबाबांचं मंदिर आहे आणि द्वारकामाई मंदिरमध्ये आरती चालू आहे. खूप छान वाटतंय. एवढ्या सकाळी उठून आपल्या समोर साईबाबांचं मंदिर, फक्त हार्डली 1-2 मिनिटावर हे मंदिर आहे साई पॅलेसपासून. खूप मस्त वाटतंय. आरती चालू आहे द्वारकामाईमध्ये आणि आता इथून जायचं आहे मला दर्शन घ्यायला. आणि हा मोबाईल आहे तो लॉकरमध्ये जाणार आणि त्यानंतरच मला एंट्री मिळणार आतमध्ये. तुम्हाला एकदम मंदिर दाखवतो साईबाबांचं. खूप छान फिलिंग आहे. ही फिलिंग, या फिलिंगसाठी मी पूर्ण इयरली वाट बघितली आहे आणि आता ते मी माझ्या समोर बघतोय. खरंच बाबांची नगरी ना एकच नंबर. शिर्डी नगरी म्हणजे एकच नंबर. काय बोलायचं याबद्दल, शब्द नाही आहेत माझ्याकडे. एकदम वेगळं फील होतं. तुम्हाला मी दाखवतो, मंदिर दाखवतो बाबांचं.
हे आहे साई पॅलेस हॉटेल आणि इथून राईट साईडला गेल्यावर बाबांचं मंदिर आहे. इथे लिहिलं आहे बघा समाधी मंदिराकडे. सो हा रोड आहे इकडून जाण्याचा. सो आता थोडंफार बाहेर फिरण्यासाठी निघालो आहे, कारण काल तर मी 10:15 वाजता आलो, तर रात्री काय दाखवण्यासारखं काही नव्हतं. म्हटलं आता थोडा वेळ आहे, 12 वाजता चेकआउट आहे, तर म्हटलं थोडंसं फिरून येऊया. बघूया, काल तर फिरायला मिळालं नाही शिर्डी नगरीमध्ये, म्हटलं आज तरी फिरूया. साई तीर्थ पार्क आहे तिकडे जातो आहे. ऑलरेडी मी जाऊन आलो तिथे आतमध्ये, फॅमिलीसोबत गेलो होतो तेव्हा, म्हणून म्हटलं आता तुम्हाला तरी दाखवून येऊया की बाबा कसं आहे ते. सो तुम्हाला सकाळी सांगितल्याप्रमाणे मी दर्शन घ्यायला गेलो होतो. 6 वाजता मी लाईन लावली. 5:30 वाजता हॉटेलमधून निघालो होतो. त्यानंतर मग 6 वाजता लाईन लावली. मोबाईल, शूज वगैरे सगळं ठेवलं आणि 6 वाजता लाईन लावली. फक्त 1.5 तासात माझं दर्शन झालं, फक्त 1.5 तासात. म्हणजे विचार करा की किती लक्की आहे मी. नाहीतर 3.5-4 तास कुठेच गेले नाही, खरं सांगतं. आता मी येतो प्रत्येक वेळी संडेला येतो आणि आज आलो आहे, आज सॅटर्डे, सो त्यामुळे माझ्या मते एवढा फरक पडला असेल. कारण जिथे मी ते झिकझॅकवाले लाईन असतात ना, त्या मी फिरलो नाही, कारण लाईनच नव्हती, ऑलरेडी सरळच लाईन होती. सो त्यामुळे त्या लाईनीमध्ये मी गेलोच नाही, डायरेक्ट त्यांनी दर्शनाला पाठवलं. सो असं करून फक्त 1.5 तासात दर्शन झालं. हे आहे साई तीर्थ आणि इथे तुम्ही मूवी बघू शकता, प्लस थीम्स आहेत अशा वेगवेगळ्या, ते आहेत. सो बाईक पार्किंगसाठी 50 रुपीज आणि आतमध्ये तिकीट आहे 700 रुपीज ते 800 रुपीज आहे समथिंग. त्याचबरोबर ह्याच्यासमोर वेट अँड जॉय म्हणजे वॉटर पार्क आहे ह्याच्यासमोर. मी ऑलरेडी जाऊन आलो आहे, माझ्या फॅमिलीसोबत आलो होतो तेव्हा मी जाऊन आलो इकडे. सो म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवूया, म्हणून मी आलो इकडे. सो आणि या साईडला राईट साईडलाच तुम्हाला दाखवतो, 1 मिनटं फिरून. हे आहे वॉटर पार्क शिर्डी. इथे नाही गेलो होतो मी इथे गेलो होतो साई तीर्थमध्ये. आणि हे आहे वॉटर पार्क, तुम्ही बघू शकता स्लाईड्स वगैरे आहेत आतमध्ये. मी साई तीर्थमध्ये येऊ शकता फिरण्यासाठी. 700 रुपीज या 800 रुपीज तिकीट कॉस्ट आहे. हे बघा, हे असे स्लाईड्स आहेत आतमध्ये वॉटर पार्कमध्ये. आणि इथे हे तीर्थक्षेत्र. आणि इथून जर समोर गेलात ना तर प्रसादालय आहे. ते पण तुम्हाला मी एकदा दाखवतो. हे आहे प्रसादालय आणि ते मोफत पार्किंग पण आहे. हे बघा, साई प्रसाद पार्किंग मोफत आहे. पूर्ण ओपन स्पेस आहे, तिथे तुम्ही पार्क करू शकता, बस, कार, बाईक सगळं करू शकता. आता इथून पुढे रस्ता नाही आहे, पुढे यू टर्न मारून तुम्हाला मी दाखवतो. ते बघा लिहिलं आहे तिथे श्री साई प्रसादालय. हे बघा, हा असा गेट आहे आणि गेटच्या इथून तुम्हाला आतमध्ये एंटर करायचं आहे. सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत
तुम्ही इथे प्रसादाचा लाभ घेऊ शकता. काल तर मी प्रसाद नाही घेतला. आज दुपारी जेव्हा रिटर्न घरी जाईन ना, तेव्हा मग प्रसादाचा लाभ घेईन आणि नंतरच घरी जाईन. काल तुम्हाला मी सांगितलं की मी तुम्हाला मंदिर दाखवतो, पण ॲक्च्युली काय माहीत आहे, प्रवेश बंद करून ठेवला आहे. इथपासून ते मंदिरपर्यंत पूर्ण तो मंदिरचा रोड आहे ना, पूर्ण बंद केला आहे. कारण का आता नवीन वर्ष होतं, सो त्यामुळे माणसांची आणि गाड्यांची खूप गर्दी होत होती. सो त्यामुळे त्यांनी मंदिर पूर्ण बंद ठेवलं. हे बघा, प्रवेश बंद पूर्ण. सो त्यामुळे तुम्हाला मंदिर दाखवताना आलं. असं पूर्ण एवढं युटर्न मारून जायचं आहे, फिरून जायचं आहे पूर्ण. प्रवेश बंद ठेवला त्यांनी, कारण आता 31ला कसे माणसं खूप येत होते आणि त्यामुळे गर्दी पण होत होती. त्यामुळे त्यांनी प्रवेशच बंद ठेवला आहे, पूर्ण रस्ताच बंद ठेवला आहे. सो एवढं सगळं फिरून जावं लागतं. हे भक्तनिवास आहे एक, साई आश्रम भक्तनिवास. सो आम्ही इथे राहिलो होतो, फॅमिली आणि मी. सो ह्याची पण व्हिडिओ मी यूट्यूब चॅनलवर टाकली आहे की आतमधलं परिसर कसा आहे, कसं जेवण असतं, कुठे कुठे काय काय मिळतं, रूम्स कशा आहेत, कॉस्टिंग वगैरे सगळं सांगितलं आहे. पूर्ण डिटेल्समध्ये सांगितलं आहे. ती ऑलरेडी चॅनलवर अपलोड आहे माझ्या, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. हे आहे श्री साई प्रसादालय आणि इथून एंट्री आहे. इथे साईबाबांची मूर्ती आहे मोठी, ती पण तुम्हाला मी दाखवतो. अशी साईबाबांची मूर्ती आहे, बघू शकता, भली मोठी अशी मूर्ती. आणि त्याच्याच बाजूला आहे श्री साई प्रसादालय. आता चेकआउटचा टायमिंग झाला आहे, निघावंसं तर वाटत नाही आहे खरंच इथून, कारण शिर्डी नगरी म्हणजे एकच नंबर, त्याच्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत. तर वाजले 12:30. सो आता इथून निघावं लागेल. प्रसादाचा लाभ घ्यायला गेलो होतो, त्यानंतर आता इथे आलो आहे आणि आता गेअरअप होईन, मग नंतर बॅक टू मुंबई. सो आता डायरेक्ट तुम्हाला मी मोटो ब्लॉग सेटअपमध्ये भेटतो. आता इथून निघतो. हा सगळा पसारा आहे, तुम्हाला भरायचा आहे बॅगमध्ये आणि त्यानंतर मग निघायचं आहे. इथून निघतोय साई पॅलेस इन हॉटेल वरून. ही आपली अविरा परत लोडेड झाली आहे. टँक बॅग, टेल बॅग वगैरे सगळं इन्स्टॉल झालं आहे. इथेच राईट साईडला साईबाबांचं मंदिर आहे. सो आता इथून निघतो आहे. आता वाजले दुपारचे 1:09 आणि आता इथून निघतो आहे. आता डायरेक्ट तुम्हाला मी घोटी शिर्डी रोडवर भेटतो, कारण आता इथून खूप ट्रॅफिक असणार. मधला रोड पण बंद केला आहे, तर त्यामुळे आता तुम्हाला मी त्या हायवेवर भेटतो, ज्या हायवेवरून आपण नाईटला राईड केली. या रोडवरती आलो आहे, ह्याच रोडवरती आपण नाईटला राईड केली आहे बिंदास. काहीच टेन्शन नव्हतं मला, पॅचेसचं वगैरे काहीच टेन्शन नव्हतं, बिंदास राईड करत होतो. आणि आता पण सेम करणार आहे. बाकी आता आपलं आता जो रूट असणार आहे तो असणार आहे हाच रूट जाणार, जो की घोटी फाट्याला आपण बाहेर पडणार. तिथून मग मुंबई नाशिक हायवे आणि नंतर मग ठाणे मुंबई असं. सो असा काही रूट आहे आजचा. खरंच सांगतो आहे, मला परत जायची इच्छा होत नाही आहे. प्रत्येक वेळी हे असंच होतं, जेव्हा पण मी शिर्डीला येतो ना, तेव्हा मला जायची इच्छा होत नाही परत बॅक टू मुंबई, परत मुंबईला जायची. पण काय करणार, जावं तर लागणार, ऑप्शन नाही आहे बाकी दुसरं. कारण इकडे येताना जी एक्साइटमेंट असते ना, खरंच पूर्ण
मग जाताना पूर्ण माझा चेहरा उतरलेला असतो शिर्डीवरून जाताना. आणि खरंच शिर्डी नगरीमध्ये येऊन ना एकदम वेगळंच फील होतं ना. काय सांगू तुम्हाला, शब्द नाही आहेत माझ्याकडे ते डिस्क्राईब करायला, एवढं मी अटॅच झालो आहे. आणि शिर्डी हे असं ठिकाण आहे जिथे फक्त तीच लोक येतात ज्यांना बाबा बोलवतात. कालची राईड झाली तेव्हा 170 किलोमीटर्स आपण मुंबई टू त्र्यंबकेश्वर केलं, 174. आणि तिथून त्र्यंबकेश्वरवरून शिर्डी 119. सो असे टोटल अराउंड 300 झाले असतील, 310 या 300. सो असे टोटल किलोमीटर झाले होते. आजचे जे आहेत ते आहेत 250 किलोमीटर्स, 250-260 किलोमीटरची राईड असणार आहे ही. आणि पूर्ण आपल्याला वेळ लागणार आहे 6-7 वाजेपर्यंत आपण घरी जाऊ, म्हणजे जोगेश्वरीपर्यंत. मला ना इंस्टाग्रामवर किंवा यूट्यूबवर कमेंट्स वगैरे येतात, इंस्टाग्रामवर DMs येतात की नेक्स्ट राईड जेव्हा असेल तेव्हा मला सांग, म्हणजे मी पण येईन. सो भावांनो, रागू नका, खरंच सांगतो मी, कारण माझे जे प्लॅन्स असतात ना ते ऑन दी स्पॉट ठरतात. आता फक्त ही एक राईड होती जी 2 दिवसाची होती, ती पण मी वीकडेमध्ये केली, विकेंडला मी नाही केली आहे. ती राईड होती मुंबई टू त्र्यंबकेश्वर टू शिर्डी. सो ती राईड ऑलरेडी माझी फिक्स होती, पण ती वीकडेला फिक्स होती, म्हणजे फ्रायडे सॅटर्डे. सो त्यामुळे मी कोणाला सांगितलं नाही की या राईडबद्दल. आणि बाकीचे जे राईड्स असतात ते मी विकेंडला ठेवतो, म्हणजे संडे वगैरे. फ्रायडे सॅटर्डेला ठरतं माझं की संडे येतो आहे आणि मला राईडला जायचं आहे. तो सर्चिंग चालू होतं माझं आणि कोणता तरी एक डेस्टिनेशन ठरवतो आणि त्या ठिकाणी जातो. सो त्यामुळे जर तुम्हाला यायचं असेल तर मी एक राईड अरेंज करेन. कोणाला राईडची आवड आहे त्या सगळ्यांना आपण इन्वॉल्व करू आणि एक अशी राईड ठरवू की त्यामध्ये सगळेच असतील. तो लवकरच ती राईड ठरवू आपण. पूर्ण रोड या ट्रकने अडवला आहे ना, केवढी छोटी छोटी टायर आहेत, छोटी छोटी सगळे टायर आहेत. काय मजबूत ताकद लागत असेल ना ओढायला. डबल इंजिन आहे, डबल. ज्या रूटबद्दल बोलत होतो, घोटी शिर्डी रोड, सो त्याची अवस्था आता अशी करून ठेवली आहे, रस्त्याचं काम चालू आहे. सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता बनवत आहेत, नाहीतर पहिला डांबरी रस्ता होता. आता जो रस्ता चालू झाला आहे ना असावाला रस्ता होता. असं जर रोडच्या मध्ये असेल ना तर त्यावरून बाईक चालू नका हाय स्पीडने, नॉर्मल स्पीडने चालवा. कारण असे पॅचेस आहेत ना त्यामुळे बाईक स्किड होण्याची चान्सेस आहेत. हे बघा, हे असे पॅचेस आहेत मध्ये मध्ये, तर त्यामुळे स्कूटर बाईक या रोडवरून असं हे बघा असं होतं. सो त्यामुळे आरामात चालवा, स्पीड जास्त ठेवू नका, कारण इकडे तशी ग्रीप मिळत नाही जशी डांबरी रस्त्यावर असते किंवा सिमेंट कॉन्क्रीटवर जसे रस्ते असतात तशी त्याच्यावर त्या पॅचमध्ये ग्रीप मिळत नाही. सो त्यामुळे जो आपला बॅलन्स असतो तो इनबॅलन्स होऊन जातो आणि गाडी स्किड होण्याचे चान्सेस खूप असतात. सो त्यामुळे तशा रोडवरून तुम्ही अजिबात राईड करू नका. आणि जर तुमच्याकडे ऑप्शन नसेल तर स्पीड कमी ठेवा. टोटल 120 किलोमीटर्स कंप्लीट झालेत आणि आता पोचलं मी घोटी फाटाजवळ. सो इथून आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे. सो आता इथे थोडा वेळ ब्रेक घेणार आहे मी, कारण ऑलरेडी खूप बाईक चालवली आहे आणि बाईकला पण आराम पाहिजे. माझा आवडता कसारा घाट. सो आता घाटामध्ये आणि टोटल किलोमीटर झाले आहेत 135 किलोमीटर झाले आहेत आणि अजून 131 किलोमीटर्स बाकी आहेत मुंबईला जाण्यासाठी. एक तुमच्याशी शेअर करायचं होतं भावांनो, की एक कमेंट आली होती
मडगाड़ रियर मडगाड़ची रील्स टाकली होती, त्यावर एक कमेंट आली होती, हम लोग ऐसे भी कर सकते कि महाराष्ट्रियन वीडियो ना देखे और फिर आपका व्यूअरशिप कम हो जाए. हा पॉईंटच नाही आहे त्याच्यामध्ये. मी रील्स कशाबद्दल शूट केली आहे की मडगाड आहे, चिखल उडू नये म्हणून तुम्ही रिअर टायरच्या वरती मडगाड लावू शकता. पण ह्याने कमेंट केली आहे की जर हिंदी बोलणारे जर तुझी व्हिडिओ नाही बघितली तर ते व्ह्यूअरशिप म्हणजे व्ह्यूज कमी येतील असा तो बोलतो. अरे महाराष्ट्रात मराठी माणसं काय कमी आहेत काय? आणि त्याने पुढे मेन्शन पण केलं होतं की जो तुम लोग हमारे साथ ऐसे करते हो कि महाराष्ट्र में रहते तो मराठी आना चाहिए, हिंदी नहीं बोलना. सो असं सगळी काय ते कमेंट्स केली होती. सो ॲक्च्युली तसं करायला नाही पाहिजे होतं त्याने. मी फक्त ॲज अ इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज म्हणून टाकली होती, रिअर मडगाड बद्दल टाकली होती बस. बाकी हिंदी मराठी काही नाही. माझी जी मातृभाषा आहे मराठी, तो त्यामध्ये मी व्हिडिओ बनवतो आणि त्यामध्येच मी व्हिडिओ बनवणार. मग हिंदी लोकांना समजून दे या नको समजून दे, मी मराठीतच व्हिडिओ बनवणार कारण माझी मातृभाषा आहे आणि मी महाराष्ट्रात राहतो तर ऑब्व्हियसली मला मराठीतच बनवायचं आहे. तुम्हाला पूर्ण ट्रिपचा कॅल्क्युलेशन सांगायचं आहे किती खर्च आला ते. राईडला सुरुवात केली तेव्हा मी फुल टँक केलं होतं आणि आता परत मी थोडंसं फिल केलं आहे. सो 1200-1300 रुपयाचं पेट्रोल. ओके, मोठी अमाऊंट जी आहे ना ती आपण आधी घेऊया. पेट्रोल 1200-1300 रुपये. देन जिथे मी स्टे केला होता तिथे 800 रुपये. 1300 प्लस 800 2100 रुपये. जो 2100 रुपीज होतात, मोठी अमाऊंट. आणि बाकीचे छोटा मोठा खर्च, ब्रेकफास्ट वगैरे, बाईक पार्किंग, लॉकर चार्ज वगैरे ते सर्व. सो ते सर्व पकडून अराऊंड 3000पर्यंत पकडून चला, एवढा खर्च आला. जर मी मुंबई टू शिर्डी टू मुंबई केलं असतं ना तर एवढं पेट्रोल लागलं नसतं, थोडं कमी पेट्रोल लागलं असतं. कारण लास्ट इयर मी रिटर्न शिर्डी केलं होतं, मुंबई टू शिर्डी टू मुंबई. सो तेव्हा मला फिल करायची गरज नव्हती, एका फुल टँकमध्ये मी जाऊन आलो. टोटल 243 किलोमीटर्स कंप्लीट झालेत आत्तापर्यंत. आणि मी आता आहे जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर. आता जवळच आलो आहे, 20 मिनटात मी घरी असेन म्हणजे पार्किंगमध्ये असेन. आता वाजलेत 7:45 झालेत आणि यायला उशीर झाला म्हणजे ट्रॅफिक. मेन म्हणजे मुंबई नाशिक हायवेवर ठाण्याच्या अगोदरच खूप ट्रॅफिक होती, सो त्यामुळे लेट झाला. आता वाजलेत 8 आणि आत्ताच जस्ट पार्किंगमध्ये आलो आणि टोटल 250 किलोमीटर्स कंप्लीट झाले आहेत शिर्डी टू मुंबई. सो ही व्हिडिओ मी इथेच एंड करतो. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या रायडर मित्रमैत्रिणींसोबत आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर हा माझा इंस्टाग्राम आय डी आहे, इथे जाऊन नक्की फॉलो करा. सो राईड सेफ अँड वेअर हेल्मेट्स.